लगेज द बॉय सगळं त्याच्याकडे एक लेडीज बॅग फिक्स सगळं. कलाकार आहे कलाकार. काय बनवलंय साहेब? कमळे दिसना काय? अय मोबाईल प्रेमी. सोड सोड. पराठा कसा आहे? खाऊन तर दाखवा. तिकडं दाखव. काय नाही तुम्ही दाखवा. तुम्ही मेन आहे. मेन घोडे तुम्ही. काळ्या तोंडाची कसं आहे? तोंडात खराब आहे. गुड्स द मॉर्निंग्स झालेले सुप्रभात. दिवस आहे 4था. निघाले मस्तपैकी आता फिरायला. गँग सगळी रेडी आणि सज्ज. गाडीत बसायचा कार्यक्रम. निघायचं होतं 8:30ला. ॲज युजल निघलोय आम्ही 9:30ला. आणि आमचे वाहन चालक आलेले 8:15ला. मित्रांना आम्ही 1-1.5 तास त्रास दिलेला आहे. बट एनी विच वेज आम्ही निघालेलो आहे. आणि दिस इज माय लुक्स. टकलू हैवान्स अँड ऑल्स. तर निघू आता मस्तपैकी. आज 4-5 लोकेशन फिरायचे आहेत मस्त. आणि एन्जॉय 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 की गोविंदा. चलो निघा पिक्चर बघा. निघालेलं आहे मस्तपैकी. आता धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना. वर एवढं गरम होत होतं. खाली आलं वाचलं सॉरी वर गार लागत होतं आणि खाली आल्यावर गरम होत आहे. गरम एकदम. किती गरम किंग आहे? गरम होत आहे कम्पेअर्ड टू वरती. जाम गरम आहे. वर जॅकेटवर जॅकेट आणि खाली फक्त टी शर्ट असं. आणि तरी पण गरम. असं कंपॅरिझन आहे इथं विषय. बट ठीक आहे. ॲडजस्टमेंट की दुनिया. फिरणं आहे तो कुठे ॲडजस्ट करणाही पडेल. येस आलो आहे आपण आता पद्मावती टेम्पलला. तर ह्या टेम्पलची स्टोरी अशी आहे की पद्मावती जी होती बालाजीची दुसरी बायको होती. आणि असं म्हणतात की जे आपलं लोटस असतं फूल त्याच्यातून आले होते हे. आणि मग बालाजी आणि पद्मावती प्रेमात पडल्या. मग त्यांनी लग्न केलं. ही दुसरी बायको होती बालाजीची. आणि लग्न खूप म्हणजे मोठं होतं. आणि म्हणतात की त्याच लग्नामुळं खूप सारं बालाजीवर कर्ज आलेलं आहे. तर बघू आपण. असं मोठं टेम्पल आहे. हे बघा हे सगळं टेम्पलचंच एरिया आहे. आणि आतमध्ये टेम्पल आहे. आतमध्ये बहुतेक मोबाईल अलाउड नाही आहे. गर्दी प्रो मॅक्स. त्यामुळं विचार असा केला की गाडीतच ठेवावं सगळं कॅमेरा बिमेरा. आणि हा बघा लगेज द बॉय सगळं त्याच्याकडे एक लेडीज बॅग फिक्स सगळं. त्यामुळे आता बॅगेत ठेव कॅमेरा बिमेरा आणि मग पळून जाऊन आलो असं मस्त पद्मावतीला. मस्तपैकी दर्शन झाले. थोडी लाईन बिन होती. शूटिंग इज नथिंग अलाउड हिअर. मंदिर आलं की गेटपर्यंतच फक्त कॅमेरा. आणि त्याच्यानंतर आत जाताना बंद. डायरेक्ट लॉकरमध्ये सबमिट नाही तर गाडीमध्ये ठेवावं लागतं. त्यामुळं ब्लॉगमध्ये मला दाखवता नाही येते. त्यात आता माझी चुकी पण नाही आहे. बट स्टील मी जेवढं कवर करता येईल तेवढं सगळं कवर करा. मज्जा तो देंगे ना बाय. आता लागले सगळ्यांना बुका. मला तर नाही आहे बिलकुल बी बुक. कारण की ॲसिडिटी झालेली आहे मस्तपैकी. आणि ओनली डेकर्स येतात. आता यांना नाश्ता चारू. आणि मग जाऊ आपण कालाश्रीला. कालश्रीला मस्तपैकी तिकडं पण दर्शन आहे. बघू तिकडं पण कॅमेरा अलाउड आहे का नाही. असावा आय गेस. बट नसला तर मग काय 8पर्यंत शूट. आणि मॅक्सिमम इन गाडी. बाकी संध्याकाळी 2-3 स्पॉट आहेत तिकडे कॅमेरा अलाउड असते. तिकडं बघू आपण. यस काय खाणार आहे? इथं येऊन काय खाणार आहे हा प्रश्न चुकीचा आहे. इडली डोसा वडा उपम तेवढाच नाश्ता. बाकी मग जेवणाला भात. ओनली भात. नाही चपात्या रोट्या पण आहेत तिथे. पण ठीक आहे. ते मैदा खाऊन पोट खराब करण्यापेक्षा मला तर कधी कधी असं वाटतं की यस भातच होते. आणि गव्हा बिवाच्या चपात्या बिपात्या एवढा काही विषय नाही इकडं. बघू नाश्ता हाऊस आलेला आहे. पद्मावती श्रीनिवास नाश्ता हाऊस दाखवा. चलो इथं जरा खाता गप्पा मारू आपण. सर अशीच ब्लॉगिंग करत राहा. काही वर्षांनी आम्ही तुला कुठेतरी भेटू. सर बिग फॅन. असं बघा मंडळी सगळे बसले. कॅमेरा घेऊन म्हशी मागे येतात. सर बिग फॅन. पण म्हशी मागे काय हिंडायचंय? म्हशी मी सांभाळणार. यस. तर असा मस्तपैकी नाश्त्याची जागा आहे. आणि इथं आम्ही नाश्ता करणार. नाश्ता एकदम
रिचनेस दिसते इकडं. आणि असंच थोडे पीसफुल प्लेस गरज होते, तिथं नाश्ता करू शकतो. एक नंबर स्पॉटला आणलेलं आहे आमच्या वाहन चालक उर्फ ड्रायव्हरने. उर्फ नाही, उर्फ बोबड्या सांगा, इज्जत नाही तुला, उर्फ ड्रायव्हरने. मस्त की आता खाऊ. आणि यांचं तर प्लॅन तोच आहे, इडली डोसा खायचा, कारण की ऑप्शन पण तोच आहे. आणि मग खाऊ आपण. अय मोबाईल प्रेमी सोड सोड. कलाकारी काय बनवलंय साहेब? कमळ आहे दिसा ना काय पांढरा. हा याला मला तर गुलाब दिसतोय. मग विचारला कशाला? असा गुलाब बनवलेला आहे. दिस इज अ फुल, दिस इज अ पत्ती अँड दिस इज अ दांडी. फक्त एक काळी भेटायला पाहिजे. गुलाब काय दिल देंगे दिल, गुलाब तो बोल. दिस इज अ फुल आणि युअर ब्लडी फुल. बघा कलाकारी कुठेही चालते. असं का होतं कॅमेरा? मल्टी टॅलेंटेड आहे रे, तुझ्या ब्लॉगमधून कोणतरी इम्प्रेस. बापरे, बघा कोण इंटरेस्टेड असेल याच्यामध्ये. इकडे द्यायला दे. याच्यामध्ये कोण इंटरेस्टेड असेल तर सांगा बाबा. यस, मस्तपैकी चाया पिया होया आलं मस्तपैकी. निघा पिक्चर बघा. इथं एवढे सेटल डाऊन झाले वातावरणामुळं की हाला ना कोणी. गप्पा चप्पा मजबूत चालले बघा. ओनली गप्पा इन द हाऊस. नाश्ता संपलाय, चहा संपलाय, पण निघायचा काही विषय नाही आहे. लास्ट 1.5 तास झाले इथंच वर. ठीक आहे, पण रिलॅक्स करायला चालू आहे तर मग रिलॅक्सच होऊ आहे का नाही. विषय आता परत जायचं गाडी बॅक टू पवेलियन. गाडीमध्ये शूट अँड मग पुढचा प्रवास. येस वाचा बोर्ड वाचा. निघाले पद्मावतीवरून. नाश्ता पण केला आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे. आणि पद्मावतीवरून आता कालश्रीला चालू. कालश्री पद्मावतीवरून 40 किलोमीटर्स आहे ट्रॅव्हलिंग. आणि मेजॉरिटी हायवेच आहे असं आम्हाला कळलेलं आहे. बाकी काही यांचा गोंधळ असाच चालू आहे. आणि नजारे वगैरे इथं मस्त आहे. गर्दी पण कमी आहे, एवढा काही लोड पण नाही आहे. आणि बाकी आमची चिंगू द बॉय. काय रे ठीक आहे. विशेष पार्ट म्हणजे रस्ते इतके क्लीन आहेत आणि रस्ता कमाल आहे. येस, खूप सारे कमाल रे कमाल. एकदम ग्रीनरी बच्चे के दिल में. हायवे बी एक नंबर आहे, 6 हायवे. पण मला वाटतं सिंगल रूट असता तरी चालला असेल, आणि गर्दी काहीच नाही आहे. आणि जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं आहे मागच्या ब्लॉग्समध्ये की टाईम एक नंबर चूज केला आहे. तुम्ही पण असाच टाईम चूज करा. जॅन मिड किंवा जॅन एंडिंगमध्ये तुम्हाला गर्दी नाही भेटणार. आम्ही आता पद्मावतीला पण गेलो होतो ना, तिथं पण खूप गर्दी असते. दर्शनाला 2-2 अडीच तास जातात तिकडं पण. बट हार्डली 30 मिनिट्समध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. द रिझन इज की गर्दी नव्हती. आणि रिझन मेन हे आहे की कॉलेज स्कूल्सला सुट्ट्या नाही आहे. आणि जानेवारी एंडिंग किंवा जानेवारी मिडमध्ये लिव्स पण लोक घेत नाही, जे जॉब्स वगैरे आहे. कारण की तसंही असंही इयर एंड्सला लिव्ह वगैरे घेतात लोक. त्याच्यानंतर मग लिव्स भेटणं अवघड होतं. या टाईम पिरियडमध्ये मस्त ना जास्ती गरम होते ना जास्त थंडी. गरम थोडं खाली होतं आहे, पण ॲज कम्पेअर टू जर तुम्ही फेब वगैरेमध्ये आले ना तर फुल घाम असतो माणूस. म्हणजे लिटरली असं अर्धा तास तुम्ही बाहेर फिरला तर आखे कपडे तुमच्या बसले. पण आत्ता असा विषय की गरम होतं आहे, पण घाम वगैरे असं काही येत नाही. अरे फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. अरे फिक्र को धुएं में उड़ा जिंदगी. तर बघा ही जी नदी आहे ही वर टेम्पल आहे बघा, दिसते का तुम्हाला? टेम्पलच्या शेजारीच नदी आहे मस्तपैकी. आणि या नदीचं पण वैशिष्ट्य आहे कारण की याला साऊथची गंगा म्हणतात. त्यामुळं ही चिटकून आहे आणि वर डोंगरावर कालश्रीचं मंदिर आहे. आता परत कॅमेरा आपल्याला ठेवायला लागणार आहे. आणि मग त्यानंतर गोड अशी नदी आहे आणि आपण पोचलोय कालश्री मंदिरपाशी. हे बघा इथून एंट्रन्स आहे आणि वर दिसतंय का डोंगरावर मंदिर आहे एकदम मस्तपैकी. शंकर महादेवाची आणि पार्वतीची मूर्ती आहे वर. तर या कालश्रीची पण एक मस्त गोड स्टोरी आहे. त्याच्या आधी ही नदी आहे, या नदीला साऊथची गंगा म्हणतात. हां, तर हे जे मंदिर आहे याला साऊथचं कैलाश म्हणतात. ठीक आहे, त्याची पण एक स्टोरी आहे. तर ह्याचं नाव कालश्री का पडलं, तर इथं एक कोकणी माणूस होता. ठीक आहे, ज्यांनी पिंड स्थापन केली महादेवाची आणि पिंड स्थापन करून तो ती पूजायचा. ठीक आहे, आणि पिंड पूजायचा तर त्याच्यासोबत एक म्हणजे जे पिंड आहे त्याच्या अवतीभोवती साप पण असायचे भरपूर आणि हत्ती पण असायचा जो ती पिंड पूजायचा.
ठीक आहे. म्हणजे पिंडाच्या जवळ असायचा, कधी फुलं टाक वगैरे अशी त्याची स्टोरी आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्याचं नाव जे कालश्री पडलं, त्या कालश्रीचा अर्थ काय आहे तर मी तुम्हाला सांगत होतो. कालश्रीचा अर्थ तर कालश्री हस्ती पूर्ण नाव आहे इथं. आणि कालश्री हस्ती म्हणजे काला म्हणजे तो श्री म्हणजे तो माणूस, ठीक आहे. काला म्हणजे जे तुमचं साप होता त्याला काला म्हणायचे. आणि त्याच्यानंतर जे हस्ती म्हणजे तो हत्ती, जो मी तुम्हाला सांगितलं की हत्ती पण असायचं त्याची. ते अशी स्टोरी. आणि याला साऊथचा कैलास म्हणतात. आणि असं म्हणलं जातं हे मंदिर खूप जुनं आहे, हजारो वर्ष जुनं आहे. जर तुम्ही गुगलवर चेक केलं ना तर तिथं तुम्हाला माहिती भेटेल की 2000 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. आणि अशा नद्याच्या काठ्याला हे मंदिर आहे. आणि ह्याचा पण खूप मान आहे, त्यामुळे आपण आलो. कालश्रीला जायच्या आधी त्याच्या साईडलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. त्यामुळं मग आम्ही गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन घेतो. कारण की ऑब्व्हियसली कोणत्याही काम सुरुवात करण्याच्या आधी आपण गणपती बाप्पांचं नाव घेतो, गणपती बाप्पाचं दर्शन घेतो. त्यामुळं गणपती बाप्पा मोरया. चला तर आपण जाऊया आता आत. मस्तपैकी मी जातो, दर्शन घेऊन येतो. मोबाईल बाहेरच ठेवायला लागला. आणि इथपर्यंत आणला मी मोबाईल. कॅमेरा तर तसाही गाडीत ठेवायला लागला मला, कारण कॅमेरा घेत पण नाही. तर मोबाईल इथपर्यंत मी आणला. आणि आता इथून पुढं मोबाईल आत ठेवायचा लॉकरमध्ये. आणि मस्तपैकी दर्शन घेऊन येतो. आणि मग आपण गप्पा मारू. गप्पा सांगतो तुम्हाला कसं आहे काय, सगळं इन डेप्थ नॉलेज तुम्हाला भेटणार आहे व्लॉग बघून, कळलं का? त्यामुळे बघा. चलो झालंय दर्शन आहे की दर्शन भारी सोनारी दर्शन वा असा विषय. मस्त 2 तास झालेले आहेत दर्शनाला. थांबलो, तिकीट काढला, तरी दर्शन घ्यायला टाईमच लागला. तर मी तुम्हाला माहिती सांगत होतो कालश्री नाव कसं पडलं. तर कालश्री नाव पडलं ते तुम्हाला मी सांगितलं. पण तुम्ही ते एक भक्ताची स्टोरी ऐकली असेल, ज्या भक्तांनी पिंडला डोळे नाही आहेत म्हणून त्या पिंडला स्वतःचे डोळे काढून लावलेले. तर ते हे कालश्री ज्यांनी स्वतःचे डोळे पिंडला लावले. मग महादेव प्रसन्न होऊन खाली उतरले आणि मग त्यांना वर दिला. तर असं हे कालश्रीचं डोंगर. आणि तिथं डोंगराखालीच मंदिर आहे अख्खा. आणि इतके सारे पिंड आहेत ना तिकडे, इतके सारे पिंड, वेगळ्या टाईपचे पिंड. म्हणून याला साऊथचं काश्मीर म्हणतात, कारण की भरपूर साईडचे पिंड वगैरे. बॅक टू गाडी. खाल्लेल्या शिवाय मागाशी जी बाई मागून जोरात ओरडत होती, मला काही कळलं नाही. पण तिने मस्त शिवाय दिलेत मला. मी रेकॉर्डिंग करत होतो म्हणून, पण तरी मी रेकॉर्डिंग करणार. आणि मी निर्लज्ज आहे. त्यांनी काय बोललं मला कळलं नाही, त्यामुळे मला फरक पडत नाही. काय म्हणते चिंग्या, पडतो का फरक? रूल्स कशाला बनतात? तोडायचा आधी. आम्ही तोडतो, आम्ही निर्लज्ज. संपला विषय. आता बघा, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही पाप विनाशमला गेलो, तिथं पाप धुतले गेले. अभी हम फिर से भरेंगे पाप का गडा. यस, पाप का गडा फिर से भरणा मागताय. कारण की आम्ही ठरवले सगळे मित्रमैत्रिणी एकत्र नरकात जाणार आहे आणि भाज्या बनणार. आपलं विषय काय करायचं, तिथं बी कांडच चालू. दर्शन मस्त झाले, तुम्हाला मी सांगितलं. आता परत चलो ट्रॅव्हल्स अँड ऑल, बॅक टू गाडी अँड ऑल. आणि मस्ती अँड ऑल. नाही म्हणता यांनी 2 तास जवळजवळ घालवले दर्शनाला. गर्दी नव्हती असं म्हणतात, पण गर्दी तर होती. इस्कॉन टेम्पल. यस, लांबचा प्रवास झालेला आहे सध्या. जितका आम्ही लांब गेलतो तितकंच परत आलो, 40-50 किलोमीटर इस्कॉन टेम्पलला. आणि मग आता चालू आहे आतमध्ये. एकच नंबर आतमध्ये परिसरमध्ये मोबाईल अलाउड आहे. तुम्ही व्हिडिओ काढू शकता वगैरे, सगळं काय करू शकता, पण आत नाही घेऊन जाऊ शकत असा विषय. आणि ठीक आहे, बाहेर गार्डन वगैरे मस्तपैकी. आणि आहे चांगला परिसर. आत घुसल्या अशी बालाजीची मूर्ती. मग अशा बाहेरून आत घुसलो, वर जाऊन आलो, पण वर त्यांनी कॅमेरा अलाउड नाही केला. पण इकडं बालाजीची मूर्ती वगैरे. आणि मी समोर रेकॉर्ड करतो. इथं अलाउड आहे वाटतं कॅमेरा, बट येस मस्त अतिशय सुंदर जी मूर्ती होती राधाकृष्णाची आणि गोप्या होत्यावर. तर एक नंबर. इथं मी पहिले पण आलो. शांत आहे, गर्दी नाही, गोंधळ नाही, काय नाही इथं. आणि वातावरण एकदम मस्त आहे. मूर्त्याला कुठं अख्खं व्हाईट मार्बलमध्ये आणि ते सजवलं होतं मूर्त्यांना. एकच नंबर. बाकी आता हा बाहेरचा परिसर एवढा काही कव्हर करण्यासारखा नाही आहे. थोडंफार गार्डन वगैरे आहे पुढच्या साईडला. आणि ही बॅक साईड आहे. इथं कृष्णा म्युझियम म्हणून 4 ठिकाणी लावलं. म्हणजे म्युझियम वगैरे कुठं आहे काय ते तर दिसत नाही आहे. पण ठीक आहे, आपण करू शोधण्यामुळे. जर असलं तर ठीक, नसलं तरी ठीक.
आता इथं लोक साईड सारखं हे म्हणतात कसे मला ते कळत बी नाही, नुसतं कुडकुड कुडकुड काहीतरी करतात आणि पुढे निघून जातात. बॉय आमच्या मेहुल शेटने डोनेट केले मस्तपैकी, त्यामुळेच तुम्हाला आत काय होतं दाखवायचा चान्स भेटला बघा. सेम स्ट्रक्चर आतमध्ये होतं आणि ह्या सगळ्या मूर्त्या मार्बलमध्ये असं डेकोरेट केलेलं एकदम मस्तपैकी. क्लिअर का दिसत नाही भाई? क्लिअर तो दिख जा मेरे भाई. हां थोडंफार जेवढं दिसतं तेवढं ॲडजस्ट करा, कारण की कॅमेरा आतमध्ये ठेवला आहे आणि ह्याच्यातून फोकस होत नाही. बट असं काही स्ट्रक्चर होतं. अरे नाही दिसत आहे आप्पा. हां थोडंफार दिसते. यस या मॅडमने पण दान केलेलं आहे. सोनाली द कोंडल द गर्ल नाही गर्ल नाही. आय टेक माय वर्ड्स बॅक. तर इथंच इस्कॉन बघितल्यानंतर आतमध्ये म्युझियम आहे मस्तपैकी आणि ते म्युझियम जे आपण आता बघू. तिकीट काढलं इथं 20 रुपीज पर पर्सनचं तिकीट आहे आणि मग आतमध्ये एंट्री. मी विचारलं त्यांना की मोबाईल वगैरे अलाउड आहे का, तर मला म्हणलेत क्लिअरली की मोबाईल यस अलाउड आहे, तर तुम्ही यूज करू शकता. तर आपण म्युझियममध्ये आलेलो आहे आणि कृष्ण भगवानाचं म्युझियम आहे. इस्कॉनमध्ये तर कृष्ण देवाचं सगळं काही करतात. तर मग स्कल्पचर्स आहेत थोडे कृष्ण देवाचे. लॉर्ड विष्णू ऑन द बेड ऑफ अनंत शेषा असे स्कल्पचर्स आहे. वेगळ्या स्टॅच्यूज आहेत आणि त्याच्या रिलेटेड इन्फॉर्मेशन त्यांनी नाही लिहिलेली, फक्त एक टायटल काइंड ऑफ दिलेलं आहे. ते इथं बघा जसं लिहिलं खाली कृष्णा कम्फर्ट्स द बाका डेमन. ठीक आहे, तर असे त्यांनी फक्त स्टॅच्यूज वगैरे केलेले आहेत, इन्फॉर्मेशन नाही आहे. हे बघा राधाकृष्ण आणि गोपीज असं त्यांनी म्युझियम केलं. जास्ती मोठं नाही आहे, छोटंसंच आहे, पण लाईटिंग बिटिंग बघा झगमग 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 झगमग. हे बघा सर्कल ऑफ लाईफ. आणि आत्ता आरपे तर या स्टेजला आहे लास्टच्या, त्याच्यानंतर त्याचं हे होणार आहे, कारण की हा वाकडा तिकडे स्टोरी सांगतोय कंटिन्युअसली. सर्कल ऑफ लाईफ आहे. आता ह्याच्यावर पण तो एक स्टोरी सांगणार आहे. अर्पित सर स्टोरी काय सांगायची? तुमची लाईफ तुम्हालाच माहिती, अशीच राहते. पण मी त्यांना सांगितलंय की तू या स्टेजवर आहे शेवटच्या. सॉरी या सण अलीकडले याच झोपलेलेच आहे. त्याच्यानंतर मग तुझं हे होणार केस तर गेलीच. तू या स्टेजला आहे, मी पहिलाच आहे बाई. पहिल्या स्टेज आपण लहानच आहे, विषयच नाही. कपिलेश्वर टेम्पलला आलेलो आहे आपण. तर आल्या पहिलेच जे हनुमान बजरंग बली यांचं जे मंदिर आहे, त्याच्यानंतर मग पुढं कपिलेश्वर टेम्पल आहे. असं काही स्ट्रक्चर आहे इकडं. इथून एंट्रन्स. इथं एक तिरुपती फॉरेस्ट ऑफिसरचं पूर्ण एक ऑफिस आहे का बंगला आहे काहीतरी आहे, बट आतमध्ये खूप मस्त असं लॉन वगैरे. ऑब्वियस आहे फॉरेस्ट ऑफिसर आहे तर असणारच ही ग्रीनरी तिकडं. आणि हे आय गेस कपिलेश्वर टेम्पल आहे आणि इथं आपण मस्तपैकी दर्शन घ्यायचं. सगळे देव कवर करणार आहे आपण, सगळे A to Z. कोणच उरलं नाही पाहिजे, उरलं नाही पाहिजे असं बोलतं जसं काही 36 कोटी कवर करणार आहे. ॲटिट्यूड तो ऐसा रखते हो, करते तो कुछ नाही. असंच विषय आहे आपला. नुसतं तोंडाच्या वाता आहेत, तोंडाच्या वाता. आलेले आपण आतमध्ये मस्तपैकी. हाय कुठं लागते. आणि तिकडं त्या साईडला दर्शन आहे आणि इकडं आतमध्ये हे जे कुंड आहे हा भरलेला असतो. आधी आम्ही यायचो ना तेव्हा हा भरलेला असायचा, पण आता त्यात थोडे घाण झाले त्यामुळे त्याची साफसफाई चालू आहे. सेकंडली हा वॉटरफॉल मजबूत चालू असतो. कधी या, उन्हाळ्यात या, पावसाळ्यात वगैरे चालू असतो. आणि थोडं पावसाळ्याच्या आसपास जर तुम्ही आले किंवा नंतर आले ना खूप प्रेशर असतो याला आणि ह्याचं भरपूर पाणी ह्याच्यात साठलेलं असतं. पण सध्या त्याला एवढा प्रेशर नाही आहे, बट ते चालू आहे, विषयच नाही. आता मस्तपैकी कपिलेश्वर टेम्पल दर्शन मस्त. इथं मंदिरं एक नंबर आहेत. मंदिरं मोस्टली म्हणजे 99% जरी म्हणलो आपण तरी 99% मंदिर जे आहेत ते काळ्या दगडात बांधलेले आणि त्याच्यावर पूर्ण स्कल्पिंग असते आणि एवढे मस्त मस्त कारिगिरी केलेली असते की बघत राहावंशी वाटते आपल्याला. इथं धबधबा के दिन में आंघोळ चालू आहे. आंघोळ
त्या धबधब्यात आंघोळ करायचा काय अर्थ आहे हे मला माहीत नाही. होऊ शकतं लोकांना माहिती आहे म्हणून ते करतात, किंवा असंच करतात हे पण होऊ शकतं. बट आहे धबधबा आणि चाललेत आमची गँग पण चाललेत. का चाललीत, कशासाठी चाललीत, काय अर्थ आहे हे त्यांनाही नाही माहिती, पण चाललेत. त्यामुळं आपण पण जाणार. यस, इव्हनिंग दिसती आहे पण गुड द मॉर्निंग झालेली आहे आमच्या सगळ्यांची. आता ते कसं तर सगळं स्पॉट्स फिरल्यानंतर गेलो बॅक टू पवेलियन आणि गेल्या पडी 2 तास मस्तपैकी पडी मारल्यानंतर आवरले परत आणि परत आलो बाहेर. ॲप्रॉक्सिमेटली 5:30 पावणे 6ला गेलो, फ्रेश झालो आणि झोपून गेलो. आता वाजले 8:30. उठलोय, फ्रेश झालं, बाहेर निघाले. आता परत चाललो आहे एका मंदिरापाशी, तिरुपती रेल्वे स्टेशनपाशी मंदिर आहे मस्तपैकी. त्या मंदिरात जायचं, थोडं फिरायचं, दर्शन घ्यायचं आणि मग पोटात काहीतरी टाकायला लागेल ना, भूक लागते का नाही माणसाला. त्यामुळं मग पोटात काहीतरी टाकण्यासाठी चलो 1 2 1 2 1 2 निघा पिक्चर बघा. हे बघा समोर जे लाल दिसतंय ते मंदिर आहे, त्या मंदिरात आपल्याला जायचं. खूप लांब आहे, नीट दिसणार नाही पण एक लाईट सारखं तुम्हाला दिसेल. त्या मंदिरात जायचं आपल्याला मस्तपैकी. आणि मग मंदिरातून आल्यानंतर मग पेट पूजा आणि फिर से घर पे जाके फिर पडी एके पडी. त्यामुळे लोडच घ्यायची गोष्ट नाही. बाकी दिवसभर फिरलो, खूप मजा आली पण पायाचे तुकडे रोजच पडतात आहेत आणि प्रत्येक मंदिरात दर्शनासाठी लाईन आहे, गर्दी आहे. मग तुम्ही तो स्पेशल पास घ्या नाही तर फ्री घ्या. तिथे जरी मंदिरात आम्ही स्पेशल पास घेतले पण उपयोगाचे वाटलेच नाही, कारण की पुढे जाऊन त्यांनी मर्ज केले आणि जिथं मर्ज करतात तिथपर्यंत तर तशीही फ्रीची लाईन मोकळी असते. त्यामुळं फ्री जावा किंवा पासने जावा एकच आहे दोन्हीकडं. पायाचे तुकडे कंटिन्यू रोज पडतात ते तिकडं उभं राहिल्यामुळं. 2 तास उभा, 1 तास उभा, 1.5 तास उभा, चाला. हीच लाईफस्टाईल आहे, फिरू नये. आणि फिरणे आले म्हणलं हे सगळं तर करायला लागणार ना आपल्याला. ताटात वाढून थोडी फिरायला भेटतं. फिरणे म्हणजे काय, थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटी पाहिजे तर पाहिजेच ना. जाऊ दे, आता मंदिरात जातो मस्तपैकी. बघू आता इथं तरी कॅमेरा अलाउड आहे का नाही. जर कॅमेरा अलाउड असेल तर मग शूट्स, नसेल तर मग शर्ट्स दाब. यस, पोचलो आहे आपण. गर्दी रे गर्दी, पुन्हा एकदा गर्दी. बघा दिसते का टेम्पलचं एंट्रन्स मस्तपैकी. लास्ट टाईम मी इथं आलतो तर इकडून गौतम बुद्धांची एक मस्तपैकी मूर्ती घेऊन गेलो होतो. तर त्या दगडाचं मला नाव माहिती नाही पण खूप मस्त आहे. आपल्या घरी ती मूर्ती आहे. आणि बाकी इथं लोक शॉपिंग बी भरपूर करतात, कारण की स्टेशनपाशी आणलेले लोक राहतात वगैरे इकडं. आणि काय रे, वर घेऊ का अँगल? ओके, मॅनेजर साहेबांनी अँगल सांगितलं आहे वर घे म्हणून, तर वर घेतो आणि आतमध्ये मस्तपैकी दर्शन घेऊ. छान गोड असं मंदिर आहे, जास्ती मोठं नाही आहे. गर्दी वगैरे असते, थोडी लिमिटेड असते. दर्शन वगैरे घेऊ नंतर बाहेर येत आणि बघू त्या लोकांना काय शॉपिंग्स अँड ऑल जर करायचे असेल तर इन केस करतीनच. पोरी असल्या म्हणल्यावर शॉपिंग करणार म्हणजे करणारच. येस, झालेले दर्शन. तर इथून एंट्री होती आणि आतमध्ये कॅमेरा मोबाईल वगैरे ॲज युज्युअल सोडलेला नाही आहे. बट ह्या मंदिराचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगायचं विसरलो. तर ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथं बालाजी देवाचं हे मंदिर आहे आणि इथं झोपलेला बालाजी आहेत. असं म्हणतात की जेव्हा ते लग्न करत होते पद्मावतीसोबत तेव्हा त्यांनी ते लोन घेतलं कुबेराकडून, तर त्याचे पैसे मोजता ते थकले होते आणि मग ते तसेच झोपून गेले मोजता. अशी याची हिस्ट्री आहे. आणि इथं झोपलेला बालाजीची मूर्ती आहे, प्रचंड मोठी मूर्ती आहे. आतमध्ये गर्दी पण कमी आहे. तिरुपती रेल्वे स्टेशनच्या एक्झॅक्टली बॅकसाईड वॉकिंग डिस्टन्स, एक फार हार्डली तर 100-150 मीटर वॉकिंग डिस्टन्स आहे, 10 मिनटात. आणि इथं तुम्ही येऊ शकता. मस्त असं वातावरण आहे, सायलेंट वातावरण आहे आणि खूप वाईब आहे. आमचं नशीब चांगलं होतं की आम्ही नेमका आत गेलो आणि आम्हाला आरती भेटली संध्याकाळची. आणि आरती झाल्यानंतर मग आम्ही बाहेर आलो, आरती घेतली, दर्शन घेतलं आणि मग बाहेर आलो. आज एकदम ऑथेंटिक साऊथ इंडियन जेवण जेवायचा विषय. फुल मील मागवलं आहे साहेबांनी. पराठे मागवले, पराठे इन द हाऊस. हे साहेब पण पराठेवाले, या मॅडम पण पराठेवाल्या. बाकी मी फुल मील आणि थोडे अजून फुल मीलवाले.
फुल मज्जा. पुऱ्या या भाज्या आणि नंतर राईस एकदम कचकी रे कचकी. पराठा कसा आहे खाऊन तर दाखवा. तिकडं दाखव. काय नाही तुम्ही दाखवा. तुम्ही मेन घोडे तुम्ही. काटकीर आहे का काय विषय पराठ्यांचा. येस मी मागवले पण मी एवढा नल्लंय मी हे खाऊन पण हे टेस्टिंग मारत असतो त्यामुळे टेन्शनचा विषय नाही. आता जेवतो मी काही काळ्या तोंडाची कसं आहे तोंडात खराब येतं शी. पहिला हा वेगळाच विषय. जेवण संपत आले आणि यांनी हे कॉम्प्लिमेंट म्हणून स्वीट्स दिलेत. फ्रूट्स बनाना आणि डेट्स मस्त आहे. याच्यासारखं डेझर्ट तर दुसरं नाही. नॅचरल डेझर्ट एक नंबर. सगळे खुश झाले आणि खाणार तर कोणच नाही आहे 100% आणि ते सगळे खुश आहे. आधीच माहिती असतं तर हे संपलं असतं. हां आधी माहिती असतं तर हे संपलं असतं. हां आधी त्यांनी सांगितलं नाही ना की हे देणार आहे मग कमी खाल्लं. पिशवीत बांधून घ्यायचं इथंच खायचं का. बरं उद्या इथंच बुकिंग आलेली प्री बुकिंग. टेस्ट चांगली आहे. उद्या येऊन इकडं मंदिर जे आता आम्ही गेलो होतो बालाजीच्या तिरुपतीच्या मागं तिरुपती रेल्वे स्टेशनच्या मागं तिथंच आहे हॉटेल हां महाटी मराठी नाही महाटी हॉटेल महाटी. तर तुम्ही इकडे येऊ शकता. मस्तपैकी जेवण टेस्ट एक नंबर आहे.